हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. आज ना दुपारी उन्हातच बाहेर निघलो होतो, कारण की आज ना आम्हाला काहीतरी शॉपिंग करायची होती. शॉपिंग काय केली ते तर तुम्हाला सांगतेच, पण त्या अगोदर ना इथे एवढं ऊन असूनही ना शिवांशला असं सनरूफमध्ये उभं राहायचं होतं. त्याला कितीही सांगून त्याने तो काय हट्ट पूर्णच केला आणि रस्त्याने बोलते की आई माझा थोडासा व्हिडिओ काढ, मग मी खाली बसतो. त्याचा छोटासा असा व्हिडिओ काढून घेतला आणि मग तो खाली बसला. त्यानंतर ना आम्ही जुडिओला पोहोचलो, कारण की शॉपिंग करायची होती, त्यासाठीच आम्ही आलो होतो. पण इथे ना रियांशला कितीतरी वेळा शूज घालायचे आणि काढायचे असतात आणि हात चोळून पडायचं, हे तर सर्वच मुलांचं आहे. मला तरी वाटतं माझी मुलं खूप जास्त त्रास देतात. तुम्हालाही असंच वाटतं का? कमेंट करून नक्की सांगा. कारण की कुठे बाहेर गेलं ना तर मुलं घरच्यापेक्षा जास्त बाहेर त्रास देतात आणि तेहीच आईवडिलांना नको असतं, कारण की बाहेर जेवढं परेशान करतात ना मुलं, त्यासाठी बाहेर निघायची इच्छा होत नाही. पण आज ना आम्हाला सोहमदादासाठी काहीतरी शॉपिंग करायची होती, त्यासाठीच आम्ही बाहेर आलो होतो. तर छान असा इथं मिरर होता, म्हटलं फोटो काढून घेऊया. नवरोबाला म्हटलं आपण फोटो काढू, तर त्यांना असं वाटतं व्हिडिओ चालू आहे, त्यामुळे त्यांचं इकडे तिकडे चालू होतं. छान असं त्यांच्यासोबत फोटो काढला. नंतर सोहमदादासोबतही फोटो काढला आणि मग ना यांनी काही ट्रायलसाठी ड्रेसेस वगैरे सिलेक्ट केलेले होते. तर एवढा सगळा बोजा ना माझ्याकडेच दिला होता. इथं मस्त सगळे फिरत होते आणि मग त्यानंतर सगळ्यांनी ट्रायल वगैरे करून काही एकदम थोडीशी शॉपिंग केली, कारण की छोट्या मुलांसाठी काही व्हरायटी नव्हत्या आणि सोमदादासाठी जास्त काही भेटलं नाही. तर त्यानंतर मानकड डोशाला आलो, तिथे थोडासा नाश्ता केला आणि मग रिटर्न निघलो. छान असं वागेश्वर मंदिराच्या तिथं मंदिर दिसलं, तर यांचं पप्पा करायचं काम चालू होतं. तर असं संपवला आजचा दिवस. तर कसा वाटला तुम्हाला छोटासा मिनी ब्लॉग? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चलो बाय.